राज्य शासनामार्फत बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात। मात्र काही एजंटच्या मिलीभगतीमुळे या योजनांचा गैरवापर होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत। त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी संपूर्णतः शासन यंत्रणेमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव यांनी केली। या संदर्भात कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की बांधकाम कामगारांच्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची अधिकृत नोंदणी शासन यंत्रणेमार्फतच केली गेली पाहिजे। तसेच या मजुरांना बांधकाम मजूर ओळखपत्र कार्ड देण्यात यावे, जेणेकरून योजनेचा लाभ गरजू बांधकाम मजुरांपर्यंतच पोहोचेल। भालेराव यांनी सांगितले की सध्या काही एजंट शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांचा गैरवापर करत आहेत। हे एजंट बनावट लाभार्थी दाखवून सरकारी निधी अपहार करत आहेत। अनेक गरजू बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहतात। विशेषतः काही राजकीय नेत्यांच्या संगनमताने हे एजंट विविध लाभ योजना, वस्तू आणि साहित्याचे वाटप करतात। हा वाटप कार्यक्रम केवळ त्यांचे राजकीय हित जपण्यासाठी वापरला जातो, असे भालेराव यांनी अधोरेखित केले। यामुळे प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या कामगारांना त्यांचा हक्काचा लाभ मिळत नाही। यावर आळा घालण्यासाठी काही योजनांची पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रक्रिया शासन यंत्रणेमार्फतच राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचेही त्यांनी सुचवले आहे। राज्य शासनाच्या श्रम विभागाकडून आता बांधकाम मजुरांना निवृत्ती वेतन दिले जाणार आहे। ही स्वागतार्ह बाब असली तरी या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजू कामगारांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच हा संपूर्ण प्रकल्प राबवला जावा, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे। त्यांनी स्पष्ट केले की योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांना स्थान देऊ नये, कारण अशा लोकांच्या हस्तक्षेपामुळे योजनांचा गैरवापर होण्याची शक्यता असते। मध्यस्थीमुळे गरजू बांधकाम मजुरांना संपूर्ण लाभ मिळत नाही, तसेच भ्रष्टाचार वाढतो। त्यामुळे शासनाने थेट कामगार विभागाद्वारेच ही योजना लागू करावी आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, असे भालेराव यांनी ठामपणे सांगितले। योजनेची अंमलबजावणी अधिकृत शासकीय यंत्रणेद्वारेच केली गेल्यास कामगारांना निवृत्ती वेतन वेळेवर मिळू शकते आणि भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो। त्यामुळे सर्व निर्णय व लाभ वितरण हे केवळ शासनाच्या अधिकृत अधिकाऱ्यांमार्फतच व्हावे, अशी ठाम भूमिका भालेराव यांनी मांडली आहे। बांधकाम कामगारांसाठी योजना, मार्गदर्शन शिबिरे, लाभ वितरण आणि मेळावे हे फक्त शासनाच्या अधिकृत अधिकाऱ्यांनीच आयोजित करावेत, अशी ठाम मागणी निलेश भालेराव यांनी केली आहे। त्यांनी स्पष्ट केले की सध्या काही एजंट आणि मध्यस्थी कामगार मेळाव्याच्या माध्यमातून योजनांचा गैरवापर करत आहेत। अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी थेट शासकीय यंत्रणेमार्फतच सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात यावी। शासन अधिकाऱ्यांनीच लाभार्थीची यादी तयार करून त्यांना थेट लाभ द्यावा, जेणेकरून कोणत्याही एजंटचा हस्तक्षेप राहणार नाही आणि खऱ्या गरजूंचाच लाभ मिळेल। या मागणीसाठी भालेराव यांनी कामगार आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे। बांधकाम कामगारांच्या हक्काचे संरक्षण होण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी त्यांची विनंती आहे। योजना राबवताना कोणत्याही स्वरूपाच्या भ्रष्टाचारास थारा दिला जाणार नाही, याची खात्री शासनाने द्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।